हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ दाखवणार आहे. तो काय आहे ते तुम्हाला आता कळेलच. त्यासाठी मी आलेली आहे कांदिवली पश्चिम गणेश नगर इथे. आइए मैडम, आइए आइए आइए. कैसे हो? बहुत अच्छा. अच्छा व्ह्युअर्स, मी आज या दुकानात आली आहे ती ड्रेस शिवायला. आणि मी ज्यांच्याकडे ड्रेस शिवायला आली आहे ना, ते काही साधेसुधे टेलर नाही आहेत. आता माझ्या आजूबाजूला असलेले लेस या रिबिनी हे सगळं बघून तुम्हाला कळलेलंच असेल. हे डिझायनर ड्रेस शिवणारे टेलर आहे. यांच्यासाठी मी आज एक चॅलेंज आणलेलं आहे की एक माझ्याकडे जे कापड आहे त्याला तुम्ही छान डिझाईन करून दाखवा. तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत शहाबुद्दीन मास्टर. नमस्ते. नमस्ते. हे ना अतिशय सुंदर ड्रेस शिवतात आणि आपण म्हणू ते डिझाईन त्यांना फोटो दाखवायचा, त्यांनी ते तसंच्या तसं त्यांच्या कारागिरीतनं उतरवलंच पाहिजे. आणि त्यांचे रेट आहेत ना, ते पण मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे. आणि तुम्ही मला ते सांगायचे व्हिडिओमध्ये की काय कशाचे रेट किती आहेत काय आहेत. हा मी तुमच्यासाठी एक प्रश्न दिलेला आहे. बताओ मैडम, क्या बनाना है अभी? ये मैं एक कपड़ा लाई हूँ, इसे खड़ बोलते हैं. हम्म. और ये खड़ में जो बॉर्डर होती है ना, हाँ. ये बहुत इम्पोर्टेंट होती है. हम इसको काट बोलते हैं, हम बॉर्डर बोलेंगे. हाँ. तो ये बहुत इम्पोर्टेंट रहती है. तो इसको हमें कुछ काटना नहीं है, सब इस्तेमाल करना है. और इसमें ना मुझे एक लॉन्ग स्कर्ट चाहिए. मतलब ऐसे पेंसिल टाइप का, लेकिन लूज पेंसिल टाइप. हाँ. हाँ. और इसमें एक मुझे टॉप भी चाहिए. तो देखिए ना बनेगा या नहीं. हो जाएगा ना? हो जाएगा, बट इसमें कपड़ा आप बहुत कम लेके आए हो. इसमें आपका जो है एक स्कर्ट बन जाएगा और एक स्लीवलेस ब्लाउज ही बन जाएगा साड़ी का. साड़ी का स्लीवलेस ब्लाउज बनेगा. मतलब अच्छा ऐसा. और इसमें एक्चुअली पन्हा भी कम है ना, तो 3 ही मीटर कपड़ा आपका है. तो इसमें क्या है, वो टॉप नहीं बन पाएगा. स्लीवलेस ब्लाउज और एक स्कर्ट छोटा. अरे देवा, काय झालं, वो क्या हुआ कि वो दुकान में ना ये 3 मीटर का ही पीस बचा था और कोई कपड़ा ही नहीं था सेम ऐसा. तो उन्होंने बोला ये लेना है तो ले लो. तो मैंने ले लिया. सोचा कि शहाबुद्दीन मास्टर तो बराबर रास्ता निकालेंगे. अभी आप रास्ता निकाल के दो कि मुझे अच्छा सा टॉप एंड स्कर्ट ऐसा बनना ही चाहिए. तो कुछ लगेगा और कपड़ा तो मैं ला सकती हूँ. मैडम, आप थोड़ा कपड़ा एक्स्ट्रा ला के दोगे ना, हाँ. तो इसमें कुछ हो सकता है. पैटर्न करके इधर उधर करके हो सकता है, अच्छा सा बन जाएगा. अच्छा सा बन जाएगा. तो आप पैटर्न मुझे बताओगे? मैं बताऊंगा. बताइए ना ड्रॉ करके. अभी देखिए मैडम, इसमें ये है बॉर्डर. हाँ. तो आपने पैटर्न दिया है हाँ. ये स्कर्ट का. तो आप इसको स्कर्ट बनाएंगे. और ये जो फ्रिल है दिखा रहा है, ये इसका पट्टा का ले लेंगे आप ऐसा. मतलब ये ऐसी आएगी, ऐसे जिगजैग. जिग आएगी. और उसका वो सिर्फ आप जोड़ेंगे या ऐसे कुछ प्लेट्स रहेगा उसमें? प्लेट्स रहेगा इसमें. अपन ये प्लेट्स लगा के हाँ. ऐसा जिग आएगा जैसे इसमें दिख रहा है. हाँ हाँ. ऐसे सेम टू सेम जिग यहाँ तक ये भाग आएगा इसका. हाँ हाँ. फिर उसके बाद में अगर और वो जो स्लिट बनाएंगे वो आगे ही बनाएंगे क्या? नहीं, स्लिट तो साइड में ही रहेगा इसका. साइड में. अच्छा ठीक है. हाँ स्लिट आगे नहीं रहेगा क्योंकि इसमें आगे फ्रिल दिया हुआ है ना. हाँ हाँ. तो इसमें साइड में स्लिट नहीं रहेगा. सामने स्लिट नहीं रहेगा. हाँ, साइड में साइड स्लिट में रहेगा. हाँ ठीक है. और तो जो वो कपड़ा ड्रॉ कीजिए ना साइड स्लिट, वरना वो आप भूल जाएंगे. ये साइड में छोटू सा. हाँ. छोटू सा इधर स्लिट हाँ. चाहिए तो एक साइड, नहीं तो दोनों साइड दे हाँ, देंगे. एक साइड दीजिए. उसके बाद में ये जो कपड़ा बचेगा हाँ. अपन इधर साइड में डाल देंगे ये बॉर्डर का. हाँ ठीक है. और उसके बाद में जो छोटा सा स्लीवलेस ब्लाउज बनेगा, वो फुल टॉप तो हो नहीं पाएगा इसमें. नहीं, वो मैं कपड़ा लाऊंगी ना, तो मुझे ऐसा ब्लाउज बताइए कि वो कपड़ा और वो कपड़ा इस्तेमाल करके हम ब्लाउज बना सकते हैं. बिल्कुल. इतना चाहिए, इतना कम से कम. लॉन्ग टॉप. हाँ लॉन्ग टॉप. ठीक. तो उसके लिए आप अलग से कपड़ा जो लाओगे, हाँ. उसको हम स्लीव्स में डाल के, और ये कपड़ा आप स्लीव में डालोगे. वो कैसा ब्लाउज बनाओगे दिखाइए. ये लॉन्ग
हाँ ये और ये पट्टा जो है इधर स्लीव्स को डालेंगे जो हाँ इसका बॉर्डर इधर डाल देंगे, हाँ बॉर्डर हाथ में, हाँ ये बॉर्डर हाँ चलेगा। बॉर्डर ही डाल देंगे और जो ऊपर का भाग रहेगा ये वाला हाँ वो अलग जो आप लेकर आओगे उसका मैं इधर का भाग डाल देगा, नहीं। क्योंकि मिक्स मैचिंग हो जाएगा तो इसका भी बॉर्डर इधर लगा रहेगा तो सेम ही दिखेगा। नहीं एक्चुअली मुझे इसका भाई चाहिए। इसका ही बाही चाहिए। हाँ और वो जो मैं लाऊंगी कपड़ा वो अंदर डालिए, उल्टा करेंगे, चलेगा ना? चलेगा, हो जाएगा ना? चलेगा। आप जब कपड़ा लाओगे तो उसके हिसाब से मैच करके कैसे रहेगा उसके हिसाब से डिस्कस करके बना देंगे। अभी जो मैं दूसरा कपड़ा लाने वाली हूँ वो कितना चाहिए आपको? अभी आप 1.5 मीटर लेके आओगे तो उसमें अच्छे से हो जाएगा। पन्ना छोटा रहा तो, अगर बड़ा पन्ना बड़ा रहा हाँ। तो एक ही मीटर में हो जाएगा। हो जाएगा ना? हाँ। और कलर कौन सा लाऊं, ये लाऊं या ये लाऊं? आपके हिसाब से कौन सा अच्छा दिखेगा? पिंकिश रेड ही ले लो, क्योंकि इसमें बॉर्डर लाइनिंग जो दिया है पिंकिश रेड का ही लोगे तो अच्छा दिखेगा थोड़ा मेरे हिसाब से। अच्छा, अब आपके हिसाब से जो अच्छा लगे। नहीं वो ये आपका कहना सही है, क्योंकि पिंकिश रेड लिया ना तो ये कलर है ना वो खिल के आएगा, है ना? आता माझ्या पुढे टास्क आहे ते म्हणजे ह्याचे हे जे पिंकिश रेड कापड आहे ना हे मला आता शोधायचे। कापड जेव्हा शोधायचं असतं ना तेव्हा फार 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 डोक्याची कलई होते हा। तरी पण मी आता ती करणार, कारण आता एकदा माझा ड्रेस डोक्यात घुसलेला आहे आणि शहाबुद्दीन मास्टरनी मला मस्तपैकी डिझाईन दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी आता याचा मॅचिंग कपडा घेऊन येते। फायनली एवढं हिंडल्यानंतर मला एका दुकानामध्ये चांगल्यापैकी मॅचिंग मिळालेलं आहे आणि जे या कापडाला शोभेल असं। आपके हिसाब से कौन सा जाएगा? मेरे हिसाब से तो ये परफेक्ट जा रहा है कलर। बाकी आपके सामने ये सारे कलर रखे हैं, तो सबसे अच्छा बेस्ट ये लगेगा। यही लगेगा क्योंकि इसमें गोल्डन लाइन है और ये इसमें भी कलर गोल्डन कॉम्बिनेशन अच्छा किया है। अच्छा लगेगा ना, क्योंकि ये और ये मैच होगा। अच्छा ठीक है, तो मैं ये लेती हूँ। व्ह्युअर्स, हे मी घेतलेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली ना ही साडीच आहे, म्हणजे साडीच्या कपड्या एवढा कपडा आहे। ते म्हणतात घ्यायचा तर अख्खाच घ्या। मी त्यांना विचारलं किंमत किती, तर त्यांनी फक्त 300 रुपयात हे अख्खं कापड मला देऊन टाकलेलं आहे आणि हे चांगलं याच्याशी मॅचिंग होतं आहे। पण आता मला ही साडी कम हे कापड जे काय आहे हे सगळं घ्यावंच लागणार आहे। या दुकानाचं नाव आहे प्रियांका फॅशन आणि अफसाना टेलर यांचं जे दुकान आहे ना त्या लाईनमध्येच हे दुकान आहे आणि ह्यांच्याकडे खूप मस्त मॅचिंग मिळतात आणि नसेल ना तरी ते अगदी प्राणपणाने लावून ते छान करून देतात। जर माझे व्ह्युअर्स तुमच्या दुकानात आले व्हिडिओ पाहून तर तुम्ही काय डिस्काउंट वगैरे कराल ना? मान सम्मान रखेगा। मान सम्मान रखेंगे। हो थँक्यू, खूप खूप धन्यवाद। या मस्जिदच्या गल्लीमध्ये हा कपडा मला मिळून गेला। काय असतं इथले दुकानदार काही काही वेळेला ना असे लॉंग पीस, छोटे पीस, मीडियम पीस असे काढतच असतात आणि जर का कपडा कमी पडला तर काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला काही ना काहीतरी छान माझ्यासारखं मिळूनच जाणार। देखिए मास्टर, मैं एक कपड़ा ढूंढ के लाई हूँ, जैसे आपने बताया था ना वो स्टाइल का। देखिए कैसा लग रहा है। हाँ, ये तो बहुत मस्त लिख रहा है आप, क्योंकि इसका कॉम्बिनेशन भी इसके लाइनिंग से हो रहा है। हो रहा है ना? इसमें हाँ। अपना येलो भी आ रहा है, इसमें लाइनिंग भी दिया हुआ है। हाँ इसके लिए बहुत अच्छा रहेगा। इसमें आप बहुत अच्छा आपका ड्रेस बन बनके जाएगा ना? तैयार होगा। हाँ, आइए मैडम, आपका मेजरमेंट लेना पड़ेगा टॉप का। हाँ। कितना लॉन्ग रखना है टॉप अपना? इतना ठीक रहेगा क्योंकि वो प्लेट भी दिखनी चाहिए। हाँ, 24। हाँ नीचे स्कर्ट पहनोगे ना तो 24 ही अच्छा रहेगा। हाँ। लूज फिटिंग पहनोगे या फुल फिटिंग? थोड़ा सा लूज, कंफर्टेबल। कंफर्टेबल। हाँ, ओके। मतलब फिटिंग भी होना चाहिए और ज़्यादा टाइट भी नहीं।
और ये बटन आप ओपन ही रखेंगे ना फ्रंट? क्या पूरे बटन दे दो, पूरे नीचे से ऊपर तक हाँ हाँ कट मैं जैसा? ऐसा ऐसा डाल सकती हूँ ऐसा से। ओके। शहाबुद्दीन मास्टरजींनी माझं माप छान घेतलेलं आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलंय की मला कसं कम्फर्ट हवं आहे, म्हणजे जर का बाह्या एवढ्या ठेवायच्यात तर त्या थोड्याशा मला लूज हव्यात, म्हणजे कम्फर्ट फिटिंग आता माझ्यासारख्या वयात चांगलं वाटतं. नंतर जो गळा जो आहे मागचा तो फार डीप करू नका, तसं उतरलं नाही पाहिजे, फिटिंग चांगलं आलं पाहिजे. आणि गळ्याची फॅशन मी त्यांच्यावरच सोडली की तुम्ही काय करायची ती करा, बहुतेक ते नक्कीच चांगलं करतील. शिवाय मला जी बटणं आहेत ना ती सगळी अशी फ्रंट ओपन पाहिजेत, म्हणजे असं ब्लाऊज घालताना कसं असं कम्फर्ट वाटलं पाहिजे. आणि हा ब्लाऊज काही साडीवरचा नाही आहे बरं का, हा स्कर्ट टॉपवरचा, म्हणजे थोडासा लॉंग असा मी ब्लाऊज शिवणार आहे. आता हे डिझाईन कसं बनतंय हे बघण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मास्टर जी, ये कब मुझे सिला के मिलेगा? अभी आपको ये तो 4-5 दिन तो लगेगा ही। 4-5 दिन? अरे बाप रे. अरे मैडम जी, काम इसमें है ज़्यादा है और अच्छा करने के लिए थोड़ा टाइम वक्त देना ही पड़ेगा आपको। अच्छा, मतलब आप कह रहे हो कि अच्छा काम चाहिए तो 4-5 दिन रुकना पड़ेगा, लेकिन अच्छा होगा ना? अच्छा होगा पक्का? 100%। और सुनिए ना, आप इसकी अगर बॉडी बना रहे हैं तो अंदर मुझे अस्तर डालिए, है ना, जरूरी है। हाँ, सॉफ्ट मल कॉटन का अस्तर डालेंगे हाँ क्योंकि पहनने में मल कॉटन का कंफर्टेबल रहता है। जी जी, ऐसा ही. और इसकी अस्तीन बनेगी. हाँ, यांच्या दुकानाचं अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगते. यांच्याकडे ना खूप सुंदर लेसेस मिळतात, म्हणजे कमीत कमी 1000 प्रकारच्या तरी असतील. हे बघा ना, ही किती छान आहे. हे असं की तुम्हाला कुठे लावायचे, ब्लाऊजला वगैरे, पूर्ण दुकानच भरलेलं आहे लेसेसने. आणि हे बघा, नवरात्रीसाठी स्पेशल कलेक्शन आलेलं आहे. हा कमरेचा बेल्ट आहे, शिवाय ही एक प्रकारची लेस आहे, ही तुम्ही तुमच्या चणिया चोळीला मस्तपैकी लावू शकता. शिवाय हे असे पॅचेस पण आहेत. वा वा वा, भरपूर मस्त कलेक्शन आहे बरं का ह्यांच्याकडे. अजून पण त्या लेसेसच्या ढिगाऱ्यांमध्ये ठेवलेलं आहे. अहो, नवरात्र जवळ येते, गरबा दांडिया याला नुसतं उधाण येणार आहे. अशा वेळेला आपला ड्रेस सगळ्यात उठून दिसावा असं प्रत्येकाला वाटतं, तेव्हा हा ड्रेस सुद्धा तुम्ही यांच्याकडनं शिवून घेऊ शकता. चला व्ह्युअर्स, आता आपण 5 दिवसांनी भेटू. हा माझा ड्रेस कसा झालेला आहे ते मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवीन. बाय. व्ह्युअर्स, 5 दिवस झालेले आणि माझा ड्रेस तयार आहे की नाही हे मी कालच शहाबुद्दीनला फोन करून विचारलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या उद्या सकाळी, फक्त काजं बटन काय असतं ते बाकी राहिलेलं आहे. चला, तुम्हाला पण उत्सुकता असेल ना माझा ड्रेस कसा बनला आहे त्याची, आपण बघूया. मास्टर जी, मेरा कपड़ा हुआ है ना? दिखाइए ना. दिखा रहा हूँ जल्दी दिखाइए. ओ, मला एवढी घाई झाली आहे आणि हे ना बाकीचीच कामं करत बसलेलेत. मास्टरजी, कधी होणार इस्त्री? जैसा पैटर्न बोला, हमने जैसा बताया था आपको वैसा एग्जैक्ट बना के दिया. वाह वाह, दिखने में तो बहुत खूबसूरत लगता है. ये तुमने मन से लगाए? मन से लगा. अरे कितना अच्छा लग रहा है, बहुत अच्छा. और ये प्लेट्स भी कितनी अच्छी ली है, जैसे नौवारी हम पहनते हैं ना वैसे ही लग रहा है. बहुत अच्छा है. लेकिन अभी मैं पहनने के बाद ही बोलूँगी कि कितना अच्छा है. ऐसे तो खूबसूरत दिख रहा है. व्ह्युअर्स, तुम्हाला आता घालूनच दाखवते हा नेमका कसा दिसतोय ते. टॅडॅन टेडेंग, माझा ड्रेस रेडी झालेला आहे.
माझा हा ड्रेस कसा वाटला तुम्हाला? खणाची पारंपरिकता आणि टेलर दादांची मॉडर्न कल्पना यांचा हा जो मिलाफ आहे हा कसा वाटतोय तुम्हाला? मस्त आहे की नाही? काय व्ह्युअर्स, मास्टरजी जरी वयाने लहान दिसत असले ना तरी त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. काय आहे, हे जेनझी लोक आहेत ना, यांना एक फोटो दिला ना की त्यांचं डोकं एकदम भराभरा चालतं. नुसता एक फोटो दाखवला आणि त्यांना सांगितलं मला असं ह्यातनं काहीतरी करून मला स्कर्ट पाहिजे. बघा ना काय मस्त शिवलाय. म्हणतात ना मॉडर्न तोरा आणि गावरान नखरा. आता या माझ्या लुकसाठी खर्च किती आलाय त्याचं आपण कॅल्क्युलेशन करू. हा जो खण आहे ना हा मी 150 रुपये मीटरनी पुण्यातनं घेतला होता, रविवार पेठेतनं. आणि हे कापड फक्त 3 मीटर शिल्लक होतं, त्यामुळे ते मला मिळालं होतं. मग मला घ्यावी लागली एक साडी. तिचा खर्च आला मला 300 रुपये आणि ह्याचा जो खर्च आला तो 450 रुपये. म्हणजे 450 अधिक 150 ते झाले 600 रुपये. आणि मास्टरजींची शिलाई ती झाली 800 रुपये. 800 अधिक 600 1400 रुपये खर्च आला. अहो पण त्याच्यामध्ये काय मस्त ड्रेस मिळाला. हा पुढे बाहेर तरी मिळू शकतो का? आणि एखाद्याला काय वाटेल, अहो त्या 3 मीटर तुकड्यातनं फार तर एखादा साधा तुकडा म्हणजे एखादा कुर्ता निघू शकेल, अजून काही निघणार नाही. पण मास्टरजींनी अफाट डोकं चालवून किती मस्त माझा ड्रेस तयार करून दिलाय. आता इथे कसं यायचं ते मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगते. तुम्हाला यायचे गणेश नगर कांदिवली वेस्टला आणि इथे येण्याचे 2 मार्ग आहेत. एक आहे तो डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशनवरनं पण येता येतं आणि दुसरं हिंदुस्तान नाक्यावरनं पण येता येतं. तिथे आलात की तुम्ही विचारा गणेश नगर कुठे. आणि गणेश नगरला पंडितलाल तिवारी रोडवरती अफसाना टेलर हे दुकान आहे. आणि इतकं सगळं नाही समजलं ना तर सरळ फोन करा. फोन दिलाय ना, फोन करायचं आणि विचारायचं ए भैया मैं किधर आऊं, ए दादा मी कुठे येऊ, असं सगळं विचारा आणि मस्त तुमचा ड्रेस शिवून घ्या. आणि होय, अफसाना टेलर नाही आहे, अफसाना बुटीक. अफसाना बुटीक कुठे आहे ते विचारायचे तुम्हाला. आणि यांचे फोन नंबर आणि पत्ते हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे नक्की चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्स कुठे आहे हे माहिती नसेल ना तर आपल्या जेनझी पोरांना विचारा, ते लगेच सांगतील. मास्टरजी तुम्ही खूपच सुंदर ड्रेस शिवलात आणि अगदी म्हणजे तुमच्या हातात जादू आहे. थँक्यू. आणि मी तुम्हाला सांगते की माझे जर का व्ह्युअर्स तुमच्याकडे आले तर तुम्ही त्यांना डिस्काउंट द्यायचं कबूल केलेलं आहे, बरोबर ना? बरोबर. आप डिस्काउंट देंगे ना? बरोबर. क्योंकि ये आपको नहीं समझेगा तो इसलिए हिंदी में बोल रही हूँ. और हमारा हुआ अभी 800 रुपया, है ना? जी पे करती हूँ. अभी नेक्स्ट टाइम जो आएंगे आप तो आप जैसा पैटर्न दोगे वैसा मैं करके देगा. ओ थँक्यू. व्ह्युअर्स तुम्ही मला सांगा की मला ड्रेसचा एकूण खर्च किती आला. आता मी जो सांगितलेला आहे ना तो चुकलेला पण असू शकतं, माझं काही कॅल्क्युलेशन चुकलेलं असणार, पण तुम्ही मला करेक्ट करून सांगा की मला ड्रेसचा खर्च किती आला ते. असंच पुन्हा एखाद्या ब्लॉगमध्ये भेटूयात, नवीन विषयाचा नवीन ब्लॉग. तोपर्यंत ओके, टाटा, बाय बाय.